विवेकानंद प्रायमरी स्कूल सेलू। स्टँडर्ड सेकंड, सब्जेक्ट मॅथ, चॅप्टर कम लेट्स मेक नंबर्स, पेज नंबर 41. Good morning friends. Today we are going to learn come let's make numbers. मुलांनो, आपल्याला मॅथच्या पुस्तकात पेज क्रमांक 41 वर कम लेट्स मेक नंबर्स, चला संख्या तयार करूया, हा घटक आपल्याला दिलेला आहे. आता यात आपल्याला काय करायचं आहे, तर या वर्तुळामध्ये काही अंक आपल्याला दिलेले आहेत आणि हे अंक 2 अंक निवडून त्यांच्यापासून आपल्याला काय करायचे आहेत, संख्या तयार करायच्या आहेत. रमा अँड यश आर प्लेइंग द गेम ऑफ मेकिंग नंबर्स. लेट्स जॉईन देम. सम नंबर्स आर गिवन इन सर्कल्स. ईच चाइल्ड शुड चूज 2 डिजिट्स अँड मेक 2 नंबर्स. रमा आणि यश इथं हा खेळ खेळत आहेत, कोणता, संख्या तयार करण्याचा, आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि आपल्यालाही या प्रत्येक सर्कलमध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांच्यापासून 2 संख्या तयार करायच्या आहेत. जसं इथं पहा, या सुरुवातीच्या बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये 1, 1 आणि 3 हे 2 वेगळे वेगळे अंक दिलेले आहेत. मग ह्या दोन्ही वेगळ्या अंकांपासून आपण नंबर्स, संख्या तयार केलेली आहे. पहा, 13 आणि 31. 1 आणि 3 हे दोन्ही वेगळे वेगळे अंक दिलेले आहेत आणि त्या मुलीने 2 संख्या तयार केल्यात 1 आणि 3 या वेगळ्या वेगळ्या अंकांपासून. पहिली संख्या आहे तयार केलेली 13 आणि दुसरी संख्या आहे 31. अशा प्रकारे आपल्याला या वेगळ्या अंकांपासून 2 संख्या तयार करायच्यात. चला आता हे आपण पाहिलं. आता बघा, पुढच्या मुलीच्या त्या ब्रॅकेटमध्ये 7, 8 हे 2 वेगळे अंक आहेत, 2 वेगळ्या वेगळ्या बॉक्समध्ये. मग आपण आता या 2 अंकांपासून 2 संख्या तयार करू. बघा बरं, 78 ही एक संख्या तयार होईल. पहिल्या बॉक्समध्ये मी लिहितो आणि दुसऱ्या बॉक्समध्ये 87 झाली तयार. राईट, बरोबर. आता त्यानंतर पहा, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा, या ठिकाणी या मुलाने संख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्याकडे 7 आणि 5 हे 2 वेगळ्या संख्या आहेत, बरोबर आहे, वेगळे अंक आहेत. त्यानं त्या दोन्ही वेगळ्या अंकांपासून कुठली संख्या तयार केली परत, 75 आणि 57 केली की नाही तयार. बघा, इथे तुम्हाला या गोलामध्ये देखील दाखवलेलं आहे 75 पण तयार होते आणि त्याच्या विरुद्ध 57 देखील तयार होते. तसं आता खालच्या मुलानं पहा, त्यांना आता 2 अंक आपण घेऊया. त्यानं अंक घेतलेले नाहीत, आपण आता त्याला घेऊन देऊ, बरोबर. बघा बरं कुठले अंक तो घेईल. समजा पहिल्या बॉक्समध्ये 8 घेतला आणि पुढच्या बॉक्समध्ये 3 घेतला. हे 2 वेगळे अंक घेतले त्यानं, 8 आणि 3. मग आता 8 आणि 3 या वेगळ्या अंकांपासून कोणत्या 2 संख्या तयार होतील, 83, बरोबर. मग पहिल्या बॉक्समध्ये लिहितो खालच्या नंबर्सच्या 83 आणि आता अजून एक संख्या तयार होईल, कोणती, 38. ती दुसऱ्या बॉक्समध्ये लिहूया, 38. बघा झालं का नाही 2 तयार. 8 आणि 3 या 2 अंकांपासून 2 संख्या तयार झाल्या, 83 आणि 38. आता खालचा एक मुलगा आहे, त्याला देखील आपण 2 अंक घेऊन देऊ. चला, पहिल्या बॉक्समध्ये 2 आणि नंतरच्या बॉक्समध्ये 9. ओके, हे 2 अंक त्यानं घेतले. आता या 2 अंकांपासून 2 संख्या तयार करायच्यात. सांगा बरं मग कुठल्या 2 संख्या तयार करता येतील. बघा, पहिली संख्या 29, बरोबर, आणि दुसरी 92 आहे ना. 29 एक आणि दुसरी कुठली, 92. आता खाली या मुली, या आता ही मुलगी संख्या तयार करणार आहे. घ्या बरं 2 संख्या. मग
9 आणि कुठली घेऊ, 3 घेऊ, बरोबर. 9च्या डोक्याबरोबर 3 दिसते आहे ना. 9 आणि 3 या दोन संख्या घेतल्या तिनं. मग आता करा बरं या 9 आणि 3 पासून दोन संख्या तयार. बघा 93 होते का, बरोबर. आणि अजून एक कोणती संख्या तयार होईल, 39 झाली. 93 आणि 39. आता हा मुलगा राहिला आहे. आता या मुलाला देखील आपण दोन वेगळे अंक घेऊन देऊ. बघा एका बॉक्समध्ये 4 आणि दुसऱ्या बॉक्समध्ये 9 हे दोन अंक घेतले. ओके. आणि आता या दोन अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायच्यात. करा मग. 49 आणि दुसरी कुठली होईल, 94, बरोबर. 49 आणि 94. 4 आणि 9 या दोन वेगळ्या अंकांपासून ह्या दोन संख्या तयार झाल्या. आता ही शेवटची मुलगी राहिली, तिलाही संख्या घेऊन देऊ. बघा तिने घेतली आहे 6 आणि 4. 6 आणि 4. मग आता ह्या दोन वेगळ्या अंकांपासून संख्या तयार करा 2. बघा 6 आणि 4 घेतले, मग पहिली संख्या काय होईल, 64. पहिल्या बॉक्समध्ये लिहितो 64. आणि आता दुसऱ्या बॉक्समध्ये कोणती होईल संख्या, 46. कोणती, 46. बघा 6 आणि 4 पासून दोन वेगळ्या अंकांपासून आपण ह्या दोन संख्या तयार केल्या, 64 आणि 46, बरोबर. अशाच प्रकारे मुलांनो वेगळ्या वेगळ्या अंकांपासून आपल्याला संख्या या तयार करता येतात. बघा आता पुस्तकाच्या पेज क्रमांक 42वर तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे ना. 5 आणि 8 हे दोन अंक दिलेत. या दोन अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायच्यात, बरोबर. करा बरं मग आता 5 आणि 8 या दोन वेगळ्या अंकांपासून दोन संख्या. बघा पहिली तयार होईल 58, बरोबर. आणि दुसरी कोणती होईल मग, 85. आलं लक्षात. पहिली कोणती, 58 आणि दुसरी 85. मग आता आपण वेगळ्या पद्धतीनं लिहिणार आहे. हे झालं. आता आपण ह्या नंबर्स मेड म्हणजे या 5 आणि 8 अंकांपासून आपण दोन संख्या तयार केल्या, बरोबर. नंबर्स मेड ह्या तयार झालेल्या संख्या. मग आता ह्याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर, या 58 आणि 85 मध्ये मोठा अंक म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर कोणता आणि छोटा अंक स्मॉलेस्ट नंबर कोणता ते आपल्याला लिहायचं आहे. सांगा बरं मग आता 58 आणि 85 मध्ये ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे, मोठा अंक कोणता आहे, मोठी संख्या कोणती आहे, 85, बरोबर. कोणती मोठी आहे, 85. आपण लहान मोठी संख्या शिकलो आहोत, 85. मग या ग्रेटेस्ट नंबरच्या बॉक्समध्ये मी 85 लिहितो. आणि आता पुढे आहे स्मॉलेस्ट नंबर. आता छोटा अंक, छोटी संख्या कोणती उरली आहे, 58. ती 85पेक्षा कशी आहे, छोटी आहे, लहान आहे. मग या स्मॉलेस्ट नंबरच्या इथे 58 लिहू. ओके. आता बघा अजून एक उदाहरण पाहणार आहोत. पेज क्रमांक 42वर मॅथच्या पुस्तकात दिलेलं आहे. आता मुलांनो इथं 3 वेगळे वेगळे अंक दिलेत का. मग आता या 3 अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायच्यात. आणि संख्या तयार केल्याच्यानंतर ग्रेटेस्ट नंबर त्या संख्यांमधला मोठा अंक आणि स्मॉलेस्ट नंबर त्या संख्यांमधला छोटा अंक हे आपल्याला लिहायचं आहे, बरं का. बघा बरं आता 3, 2 आणि 8 हे 3 अंक आपल्याला दिले आहेत. मग सुरुवातीला ह्या तिन्ही अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या लिहू आपण, नंबर्स मेड. या तिन्ही अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या. बघा बरं सुरुवातीला 2 पासून तयार होणाऱ्या पाहू आपण. बघा 2 पासून तयार होणाऱ्या संख्या 23, 28. ओके. ह्या 2 पासून तयार झाल्या. आता त्याच्याच पुढे आपण 3 पासून तयार होणाऱ्या लिहू. बघा 32 आणि 38. आता 2 पासूनही तयार केलं, 3 पासून पण तयार केल्या. आता 8 पासून तयार होणाऱ्या पाहू. त्याच्याच पुढे लिहितो आम्ही. बघा नीट लक्ष द्या. बघा 83 आणि अजून कुठला होईल, 82.
बघा, आपण सुरुवातीला 2 पासून तयार केल्या, 2 पासूनच्या 2 संख्या तयार झाल्या, पुन्हा 3 पासून केल्या, 3 पासूनही 2 तयार झाल्या, आणि शेवटी 8 पासून केल्या, 8 पासूनही 2 तयार झाल्या. आता कुठल्या मिळाल्यात बरं? या 3 वेगळ्या वेगळ्या अंकांपासून कुठल्या संख्या मिळाल्यात आपल्याला? 23, 28, 32, 38, 83 आणि 82. मग आता मी सांगितलं तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट नंबर म्हणजे या संख्यांमधला मोठा अंक आणि स्मॉलेस्ट नंबर या संख्यांमधला लहान अंक लिहायचा आहे. सांगा बरं, आता इथं तुमच्यासमोर एकूण 6 संख्या आहेत, बरोबर? मग या 6 संख्यांपैकी सगळ्यात मोठा अंक कोणता आहे बरं? बघा, 23, 28, 32, 38, 83 आणि 82 या संख्यांमधला सगळ्यात मोठा अंक, मोठी संख्या, ग्रेटेस्ट नंबर कोणती आहे? बघा, विचार करा, कोणती आहे संख्या? 83 आहे ना. 83 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, बरोबर आहे. मग या ग्रेटेस्ट नंबरच्या कॉलममध्ये मी 83 लिहितो. मग आता सांगा मला स्मॉलेस्ट नंबर, सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? मग आता ह्या सगळ्या 6 संख्यांमध्ये सगळ्यात लहान कोणती? 23 आहे ना. कोणती आहे? 23. मग या स्मॉलेस्ट नंबरच्या रकान्यामध्ये मी 23 लिहितो. ओके. तर मुलांनो अशा प्रकारे आपण मॅथच्या पुस्तकातील पेज क्रमांक 42 दिलेले हे 2 उदाहरणं आपण या ठिकाणी कम लेट्स मेक नंबर्स घटकातील पाहिलेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 2 उदाहरणं आहेत, ते तुम्ही होमवर्कमध्ये, गृहपाठामध्ये सोडवायचे आहेत. आणि अशा अजून विविध संख्या तुम्हाला जेवढ्या तयार करता येतील तेवढ्याही तयार करायच्या आहेत. कम लेट्स मेक नंबर्स पेज क्रमांक 41 पुस्तकात जे बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये देखील या संख्या अवश्य भरा. थँक्यू.